नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। के कॉइन कलेक्टर या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनश्च एकदा मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या आपल्या ह्या व्हिडिओ मध्ये आपण नोटांविषयी माहिती सांगणार आहोत। हा व्हिडिओ खूप छान होणार आहे। आपल्या सबस्क्रायबर बांधवांसाठी याच्यामधून भरपूर चांगलं असं नॉलेज मिळणार आहे। नॉलेज म्हणण्यापेक्षा आता आपण पाहतो आहोत फेसबुक, यूट्यूब, इन्स्टा सर्व ठिकाणी काही नोटांच्या काही नाण्यांच्या अवास्तव किमती सांगून समोरच्या ग्राहकांना लालच निर्माण केलं जातं आणि त्या लालसेपोटी आपले लोक त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करतात। डायरेक्ट स्क्रीनवर नंबर दिला जातो आणि त्यानंतर ते सांगतात की 1000 रुपये 2000 रुपये रजिस्ट्रेशन फी भरा आणि त्याच्यामधून अनेक फ्रॉड घडत आहेत। मित्रांनो, साध्या 1-2 रुपयाच्या नोटा असतील आणि त्याच्या किमती अक्षरशः लाखो रुपयामध्ये सांगितल्या जातात आणि मग आपले बांधवांना त्याचे उत्सुकता लागते, कारण ह्या नोटा प्रत्येकाकडेच असतात, 1 रुपयाच्या 2 रुपयाच्या 5 रुपयाच्या ट्रॅक्टरच्या। तर मला ह्या व्हिडिओमधून हेच सांगायचं आहे की आपल्याला जोपर्यंत खऱ्या किमती आणि ओरिजिनल माहिती मिळत नाही तोपर्यंत हा फ्रॉड संपणार नाही। आणि हा फ्रॉड संपण्यासाठी आज आपण एक चांगला व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत आहोत। 1 रुपयाच्या नोटांची 4-5 नोटा आहेत, त्या नोटांच्या व्हॅल्यू ओरिजिनल किती आहे आणि आपल्याला फेसबुकला, इन्स्टाला किंवा अनेक ठिकाणी सोशल मीडियावर त्याच्या किमती अवास्तव सांगून आपल्या लोकांमध्ये संभ्रम निर्माण केला जातो। तो संभ्रम आज आपण आजच्या व्हिडिओमधून दूर करणार आहोत। तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला या नोटांच्या ओरिजिनल किमती समजतील आणि माहिती समजेल। जर आपण या चॅनलला नवीन असाल तर कृपया लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। चला तर मित्रांनो, आज आपण आत्ताच आम्ही सांगितल्याप्रमाणे सोशल मीडियावर अनेक प्रकारचे फ्रॉड होत आहेत आणि त्या फ्रॉडमध्ये 1 रुपयाच्या नोटांचे सुद्धा भरपूर लाखो रुपयामध्ये किमती सांगून आपल्या सबस्क्रायबर बांधव असतील, आपले महाराष्ट्रीयन असतील किंवा भारतातल्या अनेक लोकांबरोबर फ्रॉड होत आहेत। आणि मग फ्रॉड झाल्याच्या नंतर ही लोक आपल्याशी संपर्क करतात आणि सांगतात, सर तुम्ही असे काहीतरी व्हिडिओ बनवा की दिवसेंदिवस फ्रॉडचं प्रमाण कमी होईल। तर मित्रांनो, आज आपण 1 रुपयाच्या नोटीचं या ठिकाणी 4-5 नोटा वेगवेगळ्या फायनान्स मिनिस्टरच्या दाखवणार आहोत, ज्याच्यामध्ये IG पटेल असतील, मनमोहन सिंग असतील, विमल जालान असतील, एस जगन्नाथ असतील किंवा सुभाष गर्ग असतील, यांच्या वेगवेगळ्या मिनिटच्या वेगवेगळ्या सालाच्या नोटा आणि त्याचं आजच्या कंडिशनचं व्हॅल्युएशन भारतामध्ये काय आहे, कॉइन कलेक्टरच्या नजरेमध्ये त्या नोटा किती रुपयाच्या आहेत आणि प्रत्यक्षात सोशल मीडियावर त्याची म्हणजे जास्त किमती सांगून लोकांची कशा पद्धतीने फसवणूक होते, ह्या आपण ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण पाहणार आहोत। मी डिटेल्स तुम्हाला सांगणार आहे त्याच्या ओरिजिनल किमती, परंतु कृपया विनंती आहे की स्किप न करता हा व्हिडिओ पहा, जेणेकरून तुम्ही व्हिडिओ न पाहताच डायरेक्ट त्या नोटा पाहता आणि डायरेक्ट सांगता की हे माझ्याकडे आहे। तर कृपया पूर्ण व्हिडिओ पहा, त्याशिवाय आपल्याला त्याचं व्हॅल्युएशन कळणार नाही। तर आपण सुरुवातीला या ठिकाणी पाहू शकता, हे पहा, माझ्या हातातील 1 रुपया डिनॉमिनेशन असलेली ही नोट पहा काळजीपूर्वक। या ठिकाणी आपल्याला इंग्रजीमध्ये 1 दिसतंय, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि या ठिकाणी भारत असं नाव आहे, खाली 1 रुपया 1 रुपये असं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं या नोटांमध्ये आपल्याला एक गोष्ट शिकायची आहे, ती म्हणजे प्रिफिक्स आणि इन्सेट म्हणजे काय। तर मित्रांनो, या ठिकाणी बघा, कुठल्याही नोटेचा नंबर सुरू होता नाही तर दिलं बघा E60, याला म्हणायचं प्रिफिक्स आणि इथं ए आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता, या ठिकाणी ए हे कॅपिटल अक्षर आहे, याला म्हणायचं इन्सेट। तर हे प्रिफिक्स आणि इन्सेटवर नोटांच्या किमती ठरत असतात। त्याचबरोबर कोणत्या फायनान्स मिनिस्टरने कोणत्या काळामध्ये ही नोट बनवलेली आहे यालाही फार महत्त्व असतं। या ठिकाणी आपण पाहू शकता फायनान्स मिनिस्टर आहेत एस जगन्नाथन। तर 1967 साली ही एस जगन्नाथन यांच्या कार्यकालामध्ये ते फायनान्स मिनिस्टर असताना ही नोट बनलेली आहे। या नोटेची पाठीमागची बाजूही आपण पाहू शकता, या ठिकाणी इंग्रजीमध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, इथं वरती देवनागरीमध्ये भारत आहे, या ठिकाणी 1 असं लिहिलं आहे। 1 रुपयाचा कॉईनचं या ठिकाणी चित्र आहे 1 रुपये आणि सर्व भाषांमध्ये डिनॉमिनेशन त्या ठिकाणी दिलेलं आहे। इकडं 1 रुपये असं लिहिलेलं आहे। आणि जर आपण
या फाईटमध्ये बारकाईनं जवळून घेऊन पाहिलं तर अशोक स्तंभ त्या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. तर मित्रांनो, फायनान्स मिनिस्टर एस जगन्नाथन यांच्या कार्यकालातील 1967 सालची ही 1 रुपयाची नोट आजच्या घडीला 60 ते 100 रुपयामध्ये UNC कंडिशनला विकते आहे. आता हिला मी UNC म्हणणार नाही, पण एक्स्ट्रा फाईन कंडिशनमध्ये चांगल्या सुस्थितीत ही नोट सध्या आहे. तरी ह्या नोटीचं किंमत 60 रुपयाच्या वरती नक्कीच आहे. 100 रुपयापर्यंत ही नोट UNC सेटमध्ये आपल्याला एक्झिबिशनमध्ये सुद्धा मिळू शकते. आणि तुमच्याकडे जर ही नोट असेल तर कृपया ती खर्च करू नका. जर 1 रुपयाचे आपल्याला 100 रुपयापर्यंत किंमत मिळत असेल तर कॉईन कलेक्टरच्या नजरेमध्ये एकच गोष्ट आहे, विकण्यापेक्षा जपण्याला महत्त्व द्या. तर ही झाली पहिली नोट एस जगन्नाथन यांची. त्यानंतर 1969 सालांमधील आपल्याला ही नोट पाहिजे. त्यापूर्वी एक सांगू इच्छितो, जसं मी नाणी आणि नोटा यांना जपून ठेवा असं म्हणत असतो, नेहमी सांगत असतो की नोटा फोल्डरमध्ये ठेवा, नाणी फोल्डरमध्ये ठेवा, कॅप्सूलमध्ये ठेवा. त्याच पद्धतीने ह्या नोटांसाठी स्लीव्ज मिळतात बघा. या ठिकाणी आपल्याला दिसत असेल अशी पद्धतीची एक छोटीशी बॅग आहे आणि त्या बॅगमध्ये ही नोट ठेवल्यामुळे याचं लाईफ वाढतं. सर्व नोटा ह्या स्लीवमध्ये ठेवल्या पाहिजेत. तर महात्मा गांधी पहा, या ठिकाणी आपल्याला महात्मा गांधी यांचा फोटो दिसतोय. महात्मा गांधी या ठिकाणी इंग्रजीमध्ये महात्मा गांधी असं लिहिलेलं आहे. आणि या ठिकाणी कार्यकाल बघा 1869 ते 1948. बाप्पू, ज्यांना आपण आदराने म्हणतो, भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील अग्रगण्य असं नाव, त्यांचा फोटो असलेली ही एक नोट गव्हर्नमेंट ऑफ इंडिया असं लिहिलेलं आहे. बाकी सगळं मायनस सेम आहे. याचं प्रिफिक्स आहे 056 असं आहे. आणि प्लेन इनसेटमध्ये ही नोट फायनान्स मिनिस्टर आहेत IG पटेल. आपण या ठिकाणी पाहू शकतात IG पटेल यांचे हे फायनान्स मिनिस्टर असताना ही नोट बनलेली आहे. याची पाठीमागची बाजू जर आपण पाहिली तर 1 रुपया, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, 1 रुपी आणि बाकी सेम मायना. आणि या ठिकाणी अशोक स्तंभ, अशा पद्धतीची बापूंची, महात्मा गांधींची ही नोट. IG पटेल फायनान्स मिनिस्टर आहेत. तर ह्या नोटेचं व्हॅल्युएशन जर आज आपण पाहिलं तर UNC कंडिशनला ही नोटसुद्धा 100 रुपयांच्या वरती 100, 150, 200 रुपयापर्यंत विकताना मी पाहिलेली आहे. तर समजून घ्या काळजीपूर्वक. फेसबुक आणि सोशल मीडिया, यूट्यूबला आणि इन्स्टाला वगैरे बऱ्याच ठिकाणी आपल्याला ज्या लाखो रुपये किमती सांगितल्या जातात त्या UNC कंडिशनमध्ये ह्या नोटा 100 रुपये, 200 रुपयापर्यंत एक्झिबिशनमध्ये मिळून जातात. आता या नोटेकडे जर आपण पाहिलं, फायनान्स मिनिस्टर आहेत मनमोहन सिंग, ज्यांनी फायनान्स मिनिस्टर गव्हर्नर म्हणून काम केलंच, परंतु आपल्या देशाचे ते पंतप्रधान देखील होते. त्यांचा कार्यकाल अतिशय चांगला होता. एक अतिशय हुशार व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, फायनान्स मिनिस्टर, गव्हर्नर आणि भारताचे पंतप्रधान देखील. तर ही 1 रुपयाची नोट बघा, सेम आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, भारत, बाकीचा सगळा मायनस सेम आहे. या ठिकाणी जर बारकाईनं पाहिलं आपण 61S असं या ठिकाणी प्रिफिक्स आहे. A इनसेट तिथंच दिलेला आहे. प्लेन आहे, इकडच्या बाजूला इनसेट असतो नियमाने, पण इथं नाही आहे, प्लेन इनसेट दाखवलं आहे. मात्र या ठिकाणी प्रिफिक्स इनसेट आहे. या ठिकाणी अशोक स्तंभ आहे. ज्यावेळेस आपण नोट झूम करून जवळ घेऊन पाहतो त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं UNC कंडिशनमधील ही नोट आहे बघा. बारकाईने जर पाहिलं आपण तर ही UNC कंडिशनमध्ये नोट आहे मनमोहन सिंग यांची. 1976 साली ही नोट बनली होती. आणि ह्या नोटीचं आजच्या घडीचं जर आपण व्हॅल्युएशन पाहिलं तर UNC कंडिशनमध्ये आजही नोट ही 50 ते 100 रुपयापर्यंत एक्झिबिशनमध्ये मिळून जाते. तुमच्याकडे जर ही नोट असेल तर ही काळजीपूर्वक ठेवा आणि मनातून पूर्ण गैरसमज काढून टाका की 1 रुपयाच्या नोटांचं सोशल मीडियाला लाखो, हजारो रुपये सांगितले जाते. तर तसा प्रकार नाही आणि आपल्या लोकांची यामुळे फसवणूक होत आहे. या नोटेकडे जर आपण बारकाईनं पाहिलं, फायनान्स मिनिस्टर आहेत विमल जालान. आणि 1990 सालची ही जी नोट आहे, हा गव्हाच्या ओंबीचा 1 रुपया. पाठीमागूनही आपण पाहू शकता, तिथं बघा प्रिफिक्स 70F आहे. इनसेट B आहे. बॅक साईडला या ठिकाणी सागर सम्राट, भारत सरकार, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, बाकी मायनस सेम आहे. गव्हाच्या ओंबीचा 1 रुपयाचं हे नाणं या ठिकाणी दर्शवलेलं आहे. बाकी डिनॉमिनेशन सर्व भाषांमध्ये. आणि या ठिकाणी अशोक स्तंभ सेम प्रकारची नोट आहे. 1990 साल विमल जालान फायनान्स मिनिस्टर असताना ही नोट बनली. या नोटेचं आजच्या घडीला जर व्हॅल्युएशन पाहिलं तर ह्या नोटेचं व्हॅल्युएशन सुद्धा UNC कंडिशनमध्ये 50 रुपयांच्या आसपास आहे. यानंतर या ठिकाणी बघा शेवटची नोट आपण 2018 ते 20च्या आसपासच ह्या नोटा बनल्या होत्या 1 रुपयाच्या. त्यानंतर ह्या नोटा छापणं बंद झालंय बघा. ह्या नोटीकडे आपण जर बारकाईनं पाहिलं तर या ठिकाणी फायनान्स मिनिस्टर जे आहेत ते सुभाष गर्ग. या ठिकाणी आपल्याला प्रिफिक्स पाहता येईल 93A आहे.
आणि इन्सेट जर या ठिकाणी पाहिलं, जर थोडं अस्पष्ट दिसतंय, झूम केल्यावर लक्षात येईल, यल आहे बघा, इन्सेट याचा यल आहे. आणि ही UNC कंडिशन मधील नोट आहे, ती कुठल्याही प्रकारचा त्याच्यावर स्क्रॅच नाही. बाकी सर्व मायना सेम आहे. या ठिकाणी अशोक स्तंभ आहे, बॅक साईडला सागर सम्राट आणि 1 रुपयाचं हे नाणं चलनामध्ये आता सध्या देखील आहे. भारत सरकार वगैरे आणि 1 रुपया 1 रुपये सर्व भाषांमधलं डिनॉमिनेशन अशा पद्धतीची ही अतिशय सुंदर एकदम UNC कंडिशन मधील कडक नोट, क्रिस्पी जेम्स. तर अशा पद्धतीने आपण ह्या 5ही नोटा पाहिल्या. मला या व्हिडिओमधून आज एकच सांगायचं होतं की सोशल मीडियावरती जे तुम्हाला लाखो रुपये किमती सांगितल्या जातात ह्या 1 रुपयाच्या नोटीच्या, या किमती प्रत्यक्षात तेवढ्या नाहीत. मान्य आहे UNC कंडिशनला ही नोटा 100 रुपयापर्यंत जातात, भविष्यात याचे 200 होतील, परंतु लाखो रुपये आपल्या बांधवांना सांगितले जातात. आणि बघा, कुणाला पैसे नको आहेत, सगळ्यांनाच पैसे हवेत, मलाही पाहिजेत. आणि मग बऱ्याचदा होतं काय की लाखो रुपये किंमत ऐकल्यानंतर आपल्याला अक्षरशः लालच निर्माण होते. आपण लगेच डायरेक्ट त्यांना कॉन्टॅक्ट नंबर मागतो. त्यांना मागायची गरज नाही, त्यांनी डायरेक्ट स्क्रीनवर दिलेला असतो. मला लोक बऱ्याचदा फोन नंबर मागतात, त्यावेळेस मी देतो. ह्यांनी डायरेक्ट स्क्रीनवर नंबर दिलेले असतात आणि मग लोक त्यांना कॉन्टॅक्ट करतात. मग ते रजिस्ट्रेशन फीच्या नावाखाली हजारो रुपये लोकांकडून उकळून अतिशय फसवणूक करतात. तर मी हात जोडून बांधवांना आपल्या विनंती करतोय, सबस्क्रायबर बांधवांना, की कृपया खऱ्या नोटा, ओरिजिनल त्याच्या किमती, खरी माहिती, सगळ्या गोष्टी समजून घ्या आणि प्रामाणिकपणे खरं कोण सांगतंय ते समजून घ्या. विनाकारण फ्रॉड लोकांच्या नादी लागू नका. लाखो रुपये मिळण्याच्या नादामध्ये आपले हजारो रुपये कष्टाची खिशातली घालू नका, ही तुम्हाला सर्वांना विनंती करतो. आणि आजचा ह्या व्हिडिओमधील या नोटांची माहिती, किमती तुम्हाला कशा वाटल्या, तुमच्या मनामध्ये याबद्दल अजूनही काही शंका असेल तर मला कमेंट्समध्ये जरूर कळवा. परंतु कृपया कोणाला फसवू नका आणि स्वतःही फसवू नका. आपल्या KK कॉइन कलेक्टरला आपण जर नवीन असाल तर आपल्या KK कॉइन कलेक्टरला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आता युट्यूबने एक नवीन फीचर्स आणलेलं आहे, त्याच्या खाली आपल्याला व्हिडिओ पाहत असताना खाली स्टार दिसतात आणि त्याच्या खाली हाईप असं नाव येतं. ते हाईप जर तुम्ही केलं तर त्याचे काही पॉईंट्स मला मिळतात. आपलं चॅनल, तुमचं आमचं माझं हक्काचं मराठी चॅनल KK कॉइन कलेक्टर हे ग्रो होईल आणि मला नवनवीन व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन येत राहील. खऱ्या माहिती सांगणं, ओरिजिनल किमती सांगत राहणं, हे स्लोगन घेऊन मी प्रामाणिकपणे काम करत राहील आणि आपले फ्रॉड कसे वाचतील याचा प्रयत्न माझ्याकडून प्रामाणिकपणे राहील. हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पाहिला त्याबद्दल तुमच्या सर्वांचं मनापासून धन्यवाद.